दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमधील तमन्ना बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा तथा माजी सभागृह नेत्या नगरसेविका सुजाता डेरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली सप्तशृंगी माता व रेणुका माता दर्शन यात्रा नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 12 येथून अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान करण्यात आली. तर यात्रेच्या शुभारंभाप्रसंगी विधिवत पूजा करून मंगलमय वातावरणात यात्रेला सुरुवात करण्यात आली. संपूर्ण परिसरात आई भवानीच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते. यावेळी सुजाता डेरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शहरामधील महिला या कष्टकरी महिला आहेत, ज्या काम करतात, सतत स्वतःसाठी दिवस रात्र काम करत संसाराचा गाडा ओढत असतात. अशा सगळ्या महिलांना मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व खूप आहे. तुम्ही बघितलं असेल, महिला शक्ती खूप मोठी शक्ती आहे. आदिमातेच्या दर्शनाला, आपल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला, रेणुका मातेच्या दर्शनाला जायचं असं सगळ्या महिलांचा विचार होता की ताई आपण सगळे मिळून जाऊयात, एक सहल काढल्यासारखं आपण जाऊयात. मागच्याच आपण शिर्डीला गेलो होतो, तसं ह्या वेळेस आपण सगळ्याजणी आई मातेचं दर्शन घेऊन आपण सुरुवात करूया सगळ्याजणी. तर सगळ्या आपल्या इथल्या सगळ्या महिलांनी उत्साहाने सांगितलं की ताई आपल्याला जायचं आहे, म्हणून आम्ही सगळेजण देवी मार्गशीर्ष महिन्याचं निमित्त साधून देवीच्या दर्शनाला जात आहे आणि देवीला सगळं घालणार आहे की सगळ्या महिलांना सुखी ठेव, आनंदी ठेव, याच्यासाठी आरोग्यमय ठेव, याच्यासाठी आम्ही सगळे जात आहोत. कुठे जाणार आहे आपण आता? आम्ही वणीच्या गडावर जाणार आहोत, तिथून आम्ही तांदवळची देवी करणार आहेत आणि नंतर रात्री नाशिकला येणार आहोत. टोटल किती महिला सहभागी आहेत? 800 महिला असतील. 800 महिला. अशा धार्मिक व सामाजिक उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकी, संस्कार आणि एकजूट अधिक मजबूत होत असल्याचं मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलं. आई सप्तशृंगीच्या कृपेने आज मार्गशीर्ष महिन्यामध्ये आज सर्व महिलांची जी हौस होती ती आमच्या मोठ्या बहिणींनी आज सगळ्यांची पूर्ण केलेली आहे आणि सर्वांना आज ती घेऊन चाललेली आहे. आणि नक्कीच हा जो प्रवास आहे हा नक्की शेवटच्या यशापर्यंत नेऊन पोहोचवेल अशा अपेक्षा करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. आम्ही जे निघालो मॅडमला सहकार्य मिळावं आणि निवडून जिंकून आम्ही चाललोय देवीच्या दर्शनाला. तर देवीनी मॅडमला 1 नंबरनी जिंकून आणावं, त्याच्यात आम्हाला खूप आनंद होईल आणि आम्ही आनंदाने चाललो तर आनंदानेच आम्हाला रिटर्न येऊ द्यावं देवीने. संस्थेच्या वतीने भाविकांसाठी प्रवास, भोजन, आरोग्य व सुरक्षिततेसह सर्व आवश्यक सुविधांचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे प्रभागात आनंदाचे, भक्तीचे व एकोप्याचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाला तमन्ना बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्रभागातील कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिला मंडळाने या यात्रेला मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.